आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीच्या फक्त सिलेबस पाहिला, म्हणजेच एकूण घटक किती आहेत आणि कोणत्या घटकाला किती वेटेज आहे हे आपण पाहिलं. आता आपण प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करत आहोत, तेव्हा तयार राहा. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आम्ही आपल्या सेवेत द स्कॉलर मॅथ्स रूट्स घेऊन आलेलो आहोत. या चॅनलच्या माध्यमातून आमच्या जे काही ट्रिक्स आहेत, जे काही ज्ञान आहे शिष्यवृत्ती संदर्भात आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत. आपणही तयार राहा. तर बघूया, पहिला घटक आहे संख्या ज्ञान. शिष्यवृत्तीसाठी जसं जनरल वर्गामध्ये संख्या ज्ञान आहे, तसं शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये सुद्धा संख्या ज्ञान हा घटक आहे. संख्या ज्ञान म्हणजे संख्येबाबत असलेली सखोल माहिती. आता याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे याची माहिती आपल्याला घ्यायची आहे संख्या ज्ञानाबाबतीत. आता आंतरराष्ट्रीय म्हणजे आपण त्याला इंग्लिश म्हणतो, जसं आपण मराठीमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे एवढे अंक घेऊन आपण विविध प्रकारच्या संख्या तयार करत असतो. तसेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह सुद्धा आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जी लिपी आहे, ह्या दोन वेगवेगळ्या लिपी आहेत, या अंक वापरून आपण पुढील संख्या तयार करत असतो. तसेच एक रोमन संख्या चिन्हे हे सुद्धा या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये आहे. रोमन संख्या चिन्हामध्ये I, V, X, L, C, D, M हे चिन्ह आहेत. तर या I ची किंमत होते 1, V ची आहे 5, X ची किंमत आहे 10, L ची आहे 50, C ची आहे सेंचुरी म्हणजे शतक, D ची आहे 500 500 आणि M ची आहे 1000. अशा प्रकारचे हे रोमन संख्या चिन्ह आहेत. म्हणजे एक ही संख्या रोमन या मध्ये अशी लिहितात, 5 ही संख्या रोमन मध्ये V अशी लिहितात, 10 ही संख्या रोमन मध्ये X अशी लिहितात, 50, 100, 500, 1000 आणि मग हे चिन्ह वापरून आपण विविध प्रकारच्या संख्या तयार करू शकतो रोमन मध्ये सुद्धा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, शून्य या म्हणजे रोमन मध्ये त्याला चिन्ह नाही, शून्याला चिन्ह नाही. आणि रोमन संख्या चिन्हामध्ये अंकांना स्थानिक किंमत नाही. जसं आपल्या दशमान पद्धतीमध्ये आपण प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहित असतो, हेच अंक पुन्हा पुन्हा येत असतात. संख्यामध्ये संख्या ज्ञानामध्ये दुसरं आहे काय, हेच अंक आपण पुन्हा पुन्हा वापरतो, परंतु त्याचे स्थान बदलत राहतात आणि स्थानानुसार मग त्यांची स्थानिक किंमत आपण आपल्या दशमान पद्धतीमध्ये, आंतरराष्ट्रीय आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये आपण त्याची स्थानिक किंमत देतो. जगाने स्वीकारलेली पद्धत आहे दशमान पद्धती म्हणून. आणि मग अंक कोणत्या ठिकाणावर आहे, कोणत्या स्थानावर आहे, एककवर आहे का, दशकवर आहे, शतकवर आहे, त्यानुसार त्याची किंमत बदलत राहते. हे फार बेसिक नॉलेज आहे आणि हे नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला पुढच्या गणितामधल्या कोणत्याही गोष्टी साध्य होणार नाही. म्हणून मात्र या रोमन याच्यामध्ये संख्या चिन्हामध्ये अंकांना स्थानिक किंमत नाही. आता हे एवढे चिन्ह वापरून रोमन मध्ये संख्या कशा तयार करायच्या त्याचे काही नियम आहेत, तर ते नियम सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु तुम्हाला विनंती आहे, आमचं व्हॉट्सअपचं देखील चॅनल आहे आणि आम्ही या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. तेव्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे, असे शिष्यवृत्ती या घटकावर आधारलेले विविध प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला द स्कॉलर मॅथ्स रूट या चॅनलला लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि आपल्या विविध मित्र मैत्रिणी नातेवाईकापर्यंत त्याला शेअर करावे, जेणेकरून याचा सर्वांना फायदा होईल आणि सोबतच त्याचा आम्हाला सुद्धा फायदा होईल. तेव्हा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.